नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या या पल्लवी चॅनेल मध्ये। आज तुम्ही या व्हिडिओ मध्ये पाहणार की एका मुलाने माझ्या मालकिनीचे बीळ मारून तिला कसे गाबा केले। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राइब करा। मालक मला म्हणू लागले, चल आज तुझ्या कामामध्ये मी मदत करू लागतो। मला कळालेले होते कोणत्या ना कोणत्या बहाण्याने मालक माझ्या जवळ येऊ लागले। मी किचन मध्ये बाहेरचं काम करून चहा बनवायला गेले तेव्हा मालक माझ्याकडे खूप एकटक नजरेने पाहू लागले। मला खूप भीती वाटू लागली होती, कारण आजपर्यंत माझं लग्न झालेलं नव्हतं। मला असं पाहत आहे कोणीतरी, जसे की मला आता पकडून खाऊन टाकील असं मला लागलं। नंतर मालकाने माझ्या सोबत, मित्रांनो माझं नाव गंगू आहे, मी दिसायला सावळ्या रंगाची आहे, मी जास्त काही शिकलेली नाही। आमच्या घरची परिस्थिती खूप गरीब असल्यामुळे मला दुसऱ्याच्या घरी जाऊन काम करावे लागायचे। पण मी काम करत असताना एका दिवशी मी अशी गोष्ट पाहिली की जी लग्नाच्या अगोदर पाहू नये। एका रात्री मी बाथरूमचा दरवाजा उघडला आणि माझ्या डोळ्यासमोर अशी गोष्ट दिसली, तिचे मी स्वप्न सुद्धा कधी विचार केला नव्हता। माझं वय काही जास्तीच नव्हतं, मी सध्या खूप जवान होते आणि थंडीचे मौसम चालू होते आणि घरामध्ये खूप काम होतं। माझा वेळ दिवसभर काम करण्यामध्ये निघून गेला। मला रात्रीला खूप उशीर झाला होता। मी माझे काम पटापट करून मालकीन बाईला आणि मालकांना सांगायला गेले तेव्हा रात्रीचे 8 वाजले होते आणि मालक मला म्हणू लागले, आजची रात्र येथेच राहा, मी तुला उद्या ऑफिसला जात असताना सकाळी सोडेल। त्याचबरोबर मालकीन सुद्धा मला तेच म्हणू लागल्या, रात्र खूप झाली आहे आणि एकट्याला जायचं खूप अवघड आहे, तुला हे उद्या ऑफिसला जाताना सोडतील, आजची रात्र इथेच राहा, मालकीन सुद्धा म्हणू लागली। माझी मालकीन बाई दिसायला जास्त काही जवान वाटायच्या नाही, पण माझे मालक दिसायला एकदम मुलासारखे दिसायचे आणि माझ्या मालकाचे ऑफिस हे माझ्या घराच्या जवळच होते। मी त्यांना हो बर ठीक आहे असं म्हणू लागले। मी माझ्या स्वतःवरच राग काढू लागले होते। मी जाऊन किचन मध्ये बसले। एक तरी मला ते बाथरूम मध्ये झालेले गोष्ट माझ्या डोळ्यासमोर सतत फिरत होती। मला रात्रभर काही झोप येत नव्हती, कारण माझ्या डोळ्यासमोर सतत ती गोष्ट फिरत होती। कसं तरी सकाळी मी न सांगता पटकन उठले आणि माझ्या घराकडे निघून आले। मी मालकाच्या समोर कसं जाऊ हे मला खूप वेगळं वाटू लागलं। मी माझी पटापट घरी जाऊन पोहोचले आणि घरी आल्यावर आई मला विचारू लागली, काय झालं आहे, तुला काही टेन्शन आहे का, तू सकाळी आल्यापासून खूप परेशान मध्ये असल्यासारखं राहत आहे। मी आईला काही न सांगता म्हणू लागले की काल काम खूप जास्त होतं ग, त्यामुळे अंग दुखत आहे। पण तिला काय सांगू की माझ्या डोळ्यासमोर सध्या मला काय दिसत आहे असा एकही मिनिट जात नव्हता की ती गोष्ट माझ्या डोळ्यासमोर फिरत नाही। माझ्या मनातल्या मनात सुद्धा सतत मला एक गोष्ट येत होती। आई म्हणू लागली की काम केल्याने होतं ग, तू जेवण करून झोपी जा, मग तुला नंतर आराम वाटेल। पण तिला काय सांगणार माझ्या डोक्यामध्ये काय चालू होतं। मला त्या दिवसापासून कामाला जाऊच वाटत नव्हतं, म्हणून मी 2-3 दिवस कामाला न जाताच घरी राहिले। पण 2-3 दिवसानंतर माझा मालकीन आणि त्यांची मुलगी घरी आली आणि तेव्हा म्हणू लागली, काय झालं गंगू, कामाला काय येत नाही, सगळं काही ठीक आहे ना। मी मालकीन बाईला म्हणू लागले, हो सगळं ठीक आहे। तेव्हा मालकीन म्हणू लागली, तुझे मालक बाहेर गावी गेलेले आहेत आणि घरामध्ये खूप काम पडलेलं आहे आणि तू 2-3 दिवस कामालाच आली नाही, काय झालं, म्हणून मी तुला भेटायला आले। ठीक आहे म्हणून मी मालकीन बाई सोबत गाडीमध्ये बसून घरी गेले। मालक घरी नाहीत म्हणल्यावर थोडं माझ्या मनाला बरं वाटलं। घराचा दरवाजा उघडला तर मालक समोर होते। मी लाजून माझी मान खाली घातली आणि मालकीन बाई मालकाला म्हणू लागली, तुम्ही एवढ्या लवकर परत आलात। मालक म्हणाले, हो पण अचानक मीटिंग कॅन्सल झाली, त्यामुळे दुसरे काही काम नव्हते म्हणून घराकडेच निघून आलो। तेव्हा मालक मला म्हणू लागले की गंगू, एक गरम चहा माझ्यासाठी बनवून आण, कारण थंडी खूप वाढली आहे। तेव्हा मालकीन मला म्हणू लागली, हो चला मी करून देते, म्हणून मी आणि मालकीन किचन मध्ये दोघी जण गेलो
तेव्हा मालक माझ्याकडे खूप वेगळ्या नजरेने बघू लागले आणि आता सुद्धा मला खूप भीती वाटू लागली, कारण माझं आणखीन लग्न झालेलं नव्हतं आणि मालक माझ्याकडे अशा नजरेने पाहत होतं की ते मला असंच खाऊन टाकतील. मी चहा घेऊन मालकाकडे जात होते. तेवढ्यातच मालकीण म्हणू लागली की मी घेऊन चहा देते. मी दुपारी 12 वाजेपर्यंत घरातली सर्व काम पटापट आटपून घेतले आणि मी घरला जाण्यासाठी घराच्या बाहेर पडत होते. तेवढ्यात मालक माझ्या समोर आले. त्यांची आणि माझी अचानक धडकन झाली, पण मी थोडं कडेला सरकून पुढे निघून आले. त्या दिवसापासून माझ्या डोक्यामध्ये सतत विचार येत होता. जाता जाता त्यांनी मला माझ्या मालकाचा मुलगा त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन ते मी पाहिलं. तेव्हा तुम्हाला काय झालं दीदी, आज तुम्ही लवकर जात आहात. त्यामुळे मी त्याला म्हणू लागले, घरी थोडी आईची तब्येत बरी नाही, त्यामुळे मी घरी लवकर जात आहे. मी त्यांना थोडा वेळ बोलून घराकडे निघून आले. घरी गेल्यावरती माझं हृदय धडधड करायला लागलं. मला असं वाटू लागलं होतं की मी नोकरी सोडून दिलेली असती, कारण माझ्या डोक्यामध्ये तो तिथे झालेला क्षण सतत माझ्या डोळ्यासमोर फिरत होता. मी आता दुसऱ्या दिवशी तर बोलत होते की नोकरी सोडून द्यायचीच, म्हणून मी नवीन ड्रेस घालून कामावरती गेले. तेव्हा मला घराच्या बाहेरच उभे होते. ते माझ्याकडे खूप वेगळ्या नजरेने पाहू लागले आणि मला पाहून मालक म्हणू लागले, हे काय आहे गंगू आज? आणि मालकाने मालकीनला बोलवले आणि मालकीन बाहेर आली आणि तेव्हा मालकीनबाई मला म्हणू लागली की वा, काय सुंदर ड्रेस घातला आहे ग, खूप छान दिसतेस तू. आणि मालक आणि मालकीन माझी खूप तारीफ करू लागले आणि आजपासून आम्हालाही तशी ड्रेस घालून येत जा, असे मालकीन म्हणू लागली. त्यामुळे मला नोकरी सोडणार आहे हे माझ्या तोंडातून शब्द बाहेर निघतच नव्हते. मी घरामध्ये जाऊन काम करू लागले. काम करत असताना मला अचानक मागून कोणीतरी चिमटी घेतल्यासारखं वाटलं, म्हणून मी मागे फिरून पाहिले तर मालकांचा मुलगा होता. तो म्हणू लागला, आज खूप सुंदर दिसत आहेस गंगू, खूप छान ड्रेस घातला आहे. मी त्याला हो का म्हणून थँक्स म्हणू लागली आणि तो म्हणू लागला की तू लक्ष देऊन पाहिलं का, तुझे मालक आणि मालकीनबाई आज खूप खुश आहेत. माझ्या मनातल्या मनात विचार करू लागले आणि मी त्याला म्हणाले की हो, मी आल्यापासून ते दोघीजण खुश दिसत आहेत. तेव्हा मालकाचा मुलगा म्हणून लागला की त्या दोघांचं आज लग्नाचा वाढदिवस आहे. मी बरं झालं असं म्हणू लागले, कारण आज त्यांच्या खुशीच्या दिवशी मी नोकरी सोडणार आहे म्हणल्यावर त्यांना खूप वाईट वाटलं असतं. तेवढ्यात मला मालकीनबाई गंगू म्हणून ओरडू लागली. मी पटकन मालकीनबाईकडे गेले. तेव्हा मालकीनबाई गेल्यावर मालकीन म्हणू लागली, मी तुला आज काहीतरी खूप छान वस्तू देणार आहे, तुला ती वस्तू घ्यावीच लागेल. मी माझे मन हलवून हो म्हणू लागले. तेव्हा मालकीन मला खूप एक सुंदर अशी साडी दिली आणि मी ती देऊन किचनमध्ये आले. त्यांचा मुलगा किचनमध्ये होता. त्याने माझ्या हातात त्या साडीला बघून म्हणाले, हे तर साडी मम्मीची आहे. तेव्हा मी त्याला म्हणू लागले, हा मम्मीनी आता मला दिली आहे. आणि तो म्हणू लागला, गंगू तुला तरी साडी खूप छान दिसेल, तू या साडीला मला नेसून दाखव बर म्हणू लागला. आता नको, नंतर कधीतरी नेसेल. तर तेव्हा तो खूपच हट्ट करू लागला. त्यामुळे मग मी साडी घेऊन बाथरूममध्ये गेले. मग मी ती साडी घेऊन नेसण्यासाठी बाथरूममध्ये गेले. आणि नेसून साडी बाहेर आले. तेव्हा तो म्हणू लागला, दीदी तुझ्यावर साडी खूप सुंदर उठाळून दिसत आहे. आणि मी माझे आरशामध्ये पाहिले तर खरंच माझ्यावर ती साडी मला खूप सुंदर दिसू लागली होती. तसेच मी ती साडी नेसून घरातली काम करू लागले. मालक घरी यायचा टाइम झाला होता. तेवढ्यात त्यांचा मुलगा म्हणू लागला की दीदी चहा कर. मी त्याला हो म्हणून सांगितले आणि तो बेडरूममध्ये जाऊन बसला. मी किचनमध्ये चहा बनवायला लागले. तेवढ्यात अचानक मला पाठीमागे
कोणीतरी गच्च आवळून पकडलं. मला वाटलं त्यांचा मुलगा आहे आणि तो माझ्यासोबत मजाक करत आहे. मी त्याने केलेला मजाक कधीच मनाला लावून घेत नव्हते. मी मागे फिरून पाहिले तर मालक होते. मी त्यांना खूप घाबरले. मालक, तुम्ही काय करता? तेव्हा मालकाने मला अचानक सोडले. आणि तुझी मालकीण कुठे आहे? आणि तिची साडी तू नेसली आहे? तेव्हा मी त्यांना म्हणू लागले, मालकीणबाईंनी मला साडी नेसायला दिली आहे. मला माहिती नव्हतं की तू आहेस. तेव्हा त्याने माझ्याजवळ कानात येऊन म्हणू लागले, सॉरी, मला वाटलं तुझी मालकीण आहे. एवढे बोलून ते किचनच्या बाहेर निघून गेले. मी हैराण झाले होते की असं अचानक मालकाने मला पकडलं होतं. माझ्या अंगणामध्ये काटा यायला लागला. मी पटापट काम करून माझ्या घरी येऊ लागले. माझी मम्मी झोपायला लागली होती. मम्मीला विचारू लागली की एखाद्या चांगल्या पुरुषांची ओळख कशी असते. तेव्हा मम्मीला म्हणू लागली, जर एखाद्या पुरुषांनी चूक करून जर माफी नंतर मागितली तर तो खरा चांगला पुरुष आहे. मला असं म्हणू लागली. माझ्या स्वप्नामध्ये मालक मला येऊ लागले. एक दिवस मी मालकाच्या घरी पोहोचले तेव्हा काही लोक घरावर हल्ला करायला आले होते. ते पाहून मी खूप घाबरले होते. ते लोक होते मालकाच्या मुलाने एका मुलीला बोलताना पाहिले होते. त्यामुळे काही लोक मारायला आले होते. आणि तेव्हा मालक म्हणू लागले की तुझ्या मुलीला माझा मुलगा पसंत करत आहे आणि माझी मुलगी माझ्या मुलाला पसंत करत आहे. दोघांचेही लग्न लावून देऊ. आणि तेव्हा हे कुठे वातावरण शांत झाले. आणि त्या दिवसापासून मी माझ्या मालकाच्या प्रेमात पडल्यासारखे मला झालेलं होतं. त्यांनी लावलेला हात मला सतत जाणवत होता आणि मी नुसते त्यांच्या स्वप्नामध्ये राहत होते. पुढे कथा चालू राहील. पुढचा भाग एकदम भारी होणार आहे. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा. मी तुमची लाडकी. धन्यवाद.